सर्वसाधारण गृहिणीला शिवसेनेनं नगरसेवक केलं, 100 पराभव झाले तरी असा एक विजय आनंद देऊन जातो असं वक्तव्य कालच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी केलंय. ज्या नगरसेविका उल्लेख राज ठाकरे यांनी केला त्या स्नेहल शजवकरांनी आपल्या भावना ह्या व्यक्त केल्या. पाहूया. जेव्हा माणसं विकली जातात तेव्हा वाईट वाटतं आणि मग असं वाटतं की या लढाईला काय अर्थ आहे की नाही. पण त्याच वेळेला बातमी येते की शिवसेनेने एका साध्या गृहिणीला नगरसेवक केलं, तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. अभिमानाने ऊर भरून येतो. अरे नाही, आहे जिवंत आहे तो बाळासाहेबांचा शिवसैनिक आज सुद्धा जिवंत आहे. हे त्या विजयावरनं म्हणजे 100 पराभव झाले तरी तो एक विजय जो असतो ना तो खूप मोठा सुख देऊन जातो. प्रसंग एवढा आनंदीदायी आहे, खरंच खूप आनंदीदायी आहे की माझ्याकडे आता शब्दच नाही आहेत त्या ह्याला व्यक्त करायला की काय सांगू आणि कसं सांगू. आणि एवढं खरंच एक सर्वसाधारण गृहिणी म्हणून साहेबांनी माझं नाव इथं घोषित केलं आणि घेतलं ते एक सर्वसाधारण गृहिणीला आपल्या शिवसेना पक्षाने एक संधी दिली. हे आज सगळीभर चर्चा होत आहे, हेच ऐकून मला खूप आनंद होत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटलाय. अशातच महायुतीतील भाजप आणि शिवसेनेकडून अद्यापही गटनोंदणी करण्यात आलेली नाहीये. भाजपकडून ज्या दिवशी गटनेता निवडला जाईल त्याच दिवशी नोंदणी करण्याचं नियोजन हे आखलं जातं. गटनेतेपदासाठी यामिनी जाधव आणि कृष्णा विश्वासराव यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे चांगली समिती पदरामध्ये पाडून घेण्यासाठी अनेक नगरसेवकांची लॉबिंग सुरू आहे. येत्या मंगळवारी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची बैठक ही पार पडण्याची शक्यता आहे. तर या बैठकीनंतरच गटनोंदणी प्रक्रिया ही पार पडेल. त्यामुळे गटनेतेपदी कोणाची तर चांगल्या समित्या आपल्या पदरात पाडून घेण्यामध्ये कोणाला यश मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. महापालिकेतील पक्षांच्या संख्याबळानुसार यंदा एकूण 10 स्वीकृत नगरसेवक हे सभागृहामध्ये येणार असून त्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार अशी स्पर्धा सुरू झाली आहे. संख्याबळाच्या आधारे भाजपला सर्वाधिक 4 स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याची संधी मिळणार आहे आणि त्या पाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेला 3 तर शिंदेंना 1 स्वीकृत नगरसेवक हा पाठवता येणार आहे. काँग्रेसला एक तर विशेष बाब म्हणजे केवळ 8 जागा मिळालेल्या एमआयएम पक्षाला देखील 1 स्वीकृत नगरसेवक हा सभागृहामध्ये पाठवण्याची संधी मिळणार आहे. स्वीकृत नगरसेवकांमुळे महापालिकेच्या सभागृहातील राजकीय गणितांवरती परिणाम होणार असल्यामुळे कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी मिळते याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. महापालिकेतील सत्ता समीकरण आणि समित्यांवरील नियंत्रणाच्या दृष्टीनं या स्वीकृत नगरसेवकांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. शहराच्या प्रथम नागरिकपदाचा बहुमान कोणाला मिळणार? अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची तारीख ठरली आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार येत्या 6 फेब्रुवारीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा ही पार पडणार आहे. याच सभेमध्ये नव्या महापौरांची निवड केली जाणार असल्याची माहिती मिळते. तर महापौर पदाच्या या शर्यतीमध्ये अनेक दिग्गजांची नावं ही चर्चेत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी देखील आपली मोर्चे बांधणी ही पूर्ण केलेली असून हा बहुमत नेमका कोणाच्या गळ्यामध्ये पडणार याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे. येत्या 30 जानेवारीला अमरावतीला नवा महापौर मिळणार आहे. तर विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार 30 जानेवारीला सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या विशेष सभेचं आयोजन करण्यात आलेलं असून याच सभेमध्ये नव्या महापौर आणि उपमहापौरांची अधिकृत निवड ही केली जाईल अशी माहिती मिळते. अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत आणि त्यांच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार असून प्रशासनाकडून तयारीला आता वेग आलाय. एकोणीसशे 67 पासूनची परंपरा कायम राखत उपमुख्यमंत्री अजित पवार आज निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. निवडणूक कोणतीही असो, प्रचाराचा नारळ हा बारामती तालुक्यातील कन्हेरीच्या मंदिरामध्ये फोडला जातो. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आज दुपारी 3 वाजता कन्हेरी मारुती मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. दरम्यान यावेळी निवडणूक विशेष आहे कारण बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट हे एकत्र लढत आहेत. महायुतीच्या या नव्या समीकरणामुळे आजच्या या कार्यक्रमाकडे शरद पवार गटातील कोणते बडे नेते हे उपस्थित राहणार याकडे लक्ष असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काल उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाली. यामध्ये वैभववाडीत नाधवडे पंचायत समिती आणि बिडवाडी पंचायत समितीमध्ये भाजपचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आले. त्यानंतर नितेश राणेंनी आनंद व्यक्त केला. कालपासून आमची विजयी घोडदौड ही सुरू झालेली असून 7 फेब्रुवारीला देखील
हाच विश्वास कायम आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर नारायण राणेंच्या नेतृत्वामध्ये भाजपचा मोठा विजय होईल असं देखील नितेश राणेंनी म्हटलं. आमच्या 2 उमेदवार बीडवाडी पंचायत समिती आणि नाधवडे पंचायत समिती ह्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही लढवत होतो आणि दोन्ही उमेदवार बिनविरोध झालेले आहेत. जे काय विजयाची घोडदौड कालपासून आमची बिनविरोधच्या नावाने सुरू झालेली आहे ती येणाऱ्या 7 तारखेला परत एकदा महायुती, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा झेंडा आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वात आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात निश्चित पद्धतीने फडकेल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. सांगलीच्या तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटलांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वचननामा जाहीर केलाय. ठेवलाच आहे विश्वास तर पूर्णच ठेवून बघा या टॅगलाईन खाली ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. शिक्षण, स्वच्छता आणि समृद्ध शेतीवरती या वचननाम्यामध्ये भर देण्यात आलाय. राज्यामध्ये राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असल्या तरी या निवडणुकात तुतारी चिन्हावरच लढवणार असल्याचं रोहित पाटील यांनी स्पष्ट केलंय. तासगाव नगरपालिकेमध्ये विरोधक जिंकल्यामुळे फार मोठं आव्हान वाटत नाही असं देखील रोहित पाटील यांनी म्हटलेलं आहे. आता जसा आमदार काम करताना आपला पाहिजे तसा झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीच्या सरपंचांना अधिकचे अधिकार मिळालेले आहेत. हे सगळे घटक आपले असले तर काम अधिक प्रभावीपणाने होऊ शकतं असं आम्हाला वाटतं. त्यामुळे जसा माझ्यावर विश्वास ठेवला तसा माझ्या सहकाऱ्यांवरती विश्वास ठेवा, म्हणजे मी अधिक गतीनं काम करेन हा विश्वास माझ्या मतदारसंघातील लोकांना आम्हाला द्यायचा आहे. कृष्ण आमदारकी झाली, नगरपालिकाही झाली, लग्नाचा विषय सातत्याने येतो. काय नेमकं आता नाही, ह्या चर्चा कुठून येत आहेत याची मला कल्पना नाही, पण आधी लगीन कोंडाण्याच. बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या 4थीतल्या विद्यार्थिनी अमानुष मारहाण झाली. गणित चुकलं म्हणून वर्ग शिक्षिकेनं ही अमानुष मारहाण केलेली आहे. तर ही मारहाण इतकी अमानुष होती की विद्यार्थ्यावरती सध्या खामगाव इथल्या सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पवन इंगळे असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याचं वय हे अवघं 9.5 वर्ष आहे. या प्रकरणी रवींद्रची या शिक्षकांवरती गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र शिक्षण विभागानं या शिक्षकावरती अद्यापही कारवाई का केली नाही असा सवाल आता उपस्थित होतोय. बीडमध्ये मनोज जरांगेंच्या घातपात प्रकरणी औरंगाबादच्या खंडपीठामध्ये सुनावणी पार पडली. या प्रकरणामध्ये सुपारी घेतल्याचा आरोप असलेल्या 3 आरोपींपैकी कांचन साळवी याला जामीन मंजूर करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी आपल्याला संपवण्यासाठी कट रचला जात असल्याचा आरोप केलेला होता आणि त्यामध्ये अमोल खुणे आणि दादा गरड या आरोपींनी 2.5 कोटींची सुपारी घेतली. तर धनंजय मुंडे आणि आरोपींमध्ये मध्यस्थी केल्याचा कांचन साळवीवरती आरोप होता. या संदर्भामध्ये सुनावणी पार पडली. कांचन साळवीचा जामीन हा आता मंजूर झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.